नमस्कार, मी वैशाली सावरकर. आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे. नगर परिषद निवडणूक 2025 या अनुषंगाने आज मोवाड शहरामध्ये आपण आलो आहेत आणि हे डॉक्टर सीमा साठवणे मॅम ज्या मोवाड नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार गट यांच्याकडून उभे आहात. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम मॅम मला सांगा की या नगर परिषद निवडणुकीमध्ये येत्या 2 डिसेंबरला तुम्ही एक नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, तर काय सांगाल त्याबद्दल? काय वातावरण आहे, राजकीय वातावरण? आमच्या गावामध्ये गेल्या 11 वर्षापासून कोणतीही निवडणूक झाली नाही आहे. त्यामुळे आमच्या मोवाड शहरामध्ये आता जनतेला थोडा क्रेज आलाच आहे इलेक्शनचा, मतदानाचा. सगळ्याच याचा क्रेज आहे. सगळेच पक्ष आपापल्या परीने चांगले काम करत आहे. आणि मला मोवाड शहराच्या नगराध्यक्षाची उमेदवारी प्राप्त झाली आहे आणि मी या गावामध्ये गेल्या 25 वर्षापासून वैद्यकीय पेशा करीत आहे. त्यामुळे मला या गावाची काय कंडिशन आहे, काय इथल्या गावकऱ्यांच्या काय समस्या आहे हे मी चांगल्या प्रकारे पाहून आहे. त्यामुळं नक्कीच मला लोकांनी चान्स दिला तर मी त्यांच्या समस्याचं समाधान करेल असं मला वाटते. या नगर परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही कोणते नागरिकांच्या कोणत्या आशा अपेक्षा आहे यांना पूर्ण करण्यासाठी कोणत्या आश्वासनं घेऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत, काय सांगाल? गेल्या 11 वर्षापासून इथे नगर परिषदमध्ये जो नगराध्यक्ष पाहिजे, जे उमेदवार पाहिजे, जे वार्ड मेंबर पाहिजे ते कोणीच नसल्यामुळं आमच्या गावाची जी परिस्थिती आहे अतिशय गंभीर आहे. त्यामध्ये आपण बाकीचं तर काही घेऊ नये जास्त, पण एकच सांगते मी सर्वांना की महत्त्वाची समस्या आहे ती पाण्याची, कारण की जल ही जीवन आहे. स्वच्छ आणि फिल्टर पाणी पुरवठा आम्ही नक्कीच देऊ आमच्या काळामध्ये. उच्च शिक्षणाची व्यवस्था, कारण की आमच्या इथे उच्च शिक्षणाची काहीच व्यवस्था नाही आहे. आमच्या इथले विद्यार्थी बाहेरगावी जातात. आमच्या इथे वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम नाही आहे आणि ज्या महिला बाहेर काम करू शकत नाही अशा महिलांसाठी आम्ही महिला रोजगार आणलेला आहे. रस्त्यांचं डांबरीकरण आहे. काही रस्ते खूपच खराब अवस्थेमध्ये आहे आमच्या येथील. त्यामुळं म्हणजे मी गावात फिरताना, गावात प्रचार करताना अनेक समस्या मी अगदी जवळून पाहिल्या आहे आणि खरोखर मी सगळ्यांना असं म्हणजे सांगू इच्छिते की मला जर ही संधी माझ्या गावकऱ्यांनी दिली तर मी नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे सुविधाजनक आणि उच्च शिक्षण सर्व ह्या ज्याही माझ्या गावच्या समस्या त्या सोडण्याचा मी प्रयत्न करेल. मॅम, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले की तुम्ही एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, परंतु आता जे तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत आहात, तर कशी काय आवड निर्माण झाली तुमची राजकीय क्षेत्रामध्ये? हा प्रश्न जरा कठीणच आहे, कारण की मी वैद्यकीय पेशामध्ये तर होतीच, पण ही संधी मला राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने तर दिलीच आहे. त्याबद्दल काही नाही, पण यामध्ये माझ्या गावकऱ्यांचाही खूप समावेश आहे. मला गावकऱ्यांचा आशीर्वाद, गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम आहे आणि त्यांनीच हा पुढाकार घेऊन मला इथे समोर केलं आहे आणि पुढेही मी त्यांच्या अपेक्षेत, त्यांच्या आशीर्वादामध्ये परिपूर्ण उतरेन याचा मी सगळ्यांना म्हणजे धन्यवाद करते. तुम्हाला या मतदारसंघामधल्या मतदाराकडून काय प्रतिसाद मिळत आहे जेव्हा तुम्ही प्रचारादरम्यान ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तेव्हा? प्रतिसाद माझ्या गावकऱ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि प्रतिसादही खूप छान आहे. तुम्ही लोकांनी बाहेरून आणलंच असेल काही ना काही न्यूज पण खरे म्हणजे मी आता काही घोषित नाही करू शकत. पहा, सगळं लोकांच्या हातात आहे. मी माझ्या गावकऱ्यांना तर चांगल्या तऱ्हेनं ओळखून आहे की, कारण की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रतिसाद आहे, खूप छान आहे त्यांचा. पण पाहू आपण 3 तारखेला काय रिझल्ट लागतं. या मतदाराच्या अनुषंगाने, निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या मतदार संघाला काय संदेश द्याल? मी माझ्या मतदार संघाला हाच एक संदेश देऊ इच्छिते की एक सुशिक्षित स्त्री एका घराला जर समोर नेते, तर एक सुशिक्षित महिला या गावाला,
या समाजाला, या समाजाच्या विकासाला, गावाच्या विकासाला का समोर नेणार नाही. आणि मी हाही संदेश देते गावकऱ्यांना की आपला स्वतःचा विकास नका पाहू, स्वतःपुरतं मर्यादित नका राहू. आपल्या गावाच्या विकासाचा आणि पुढच्या जनरेशनचा विचार करा, येणाऱ्या पिढीचा विचार करा. आणि मतदानाचा अर्थ आपलं स्वतःचं मतदान योग्य ठिकाणीच आपण दान केलं पाहिजे, अयोग्य ठिकाणी नाही. सर्वांनी त्याचा चांगला वापर करा, हेच मी माझ्या मतदारसंघाला सांगू इच्छिते. धन्यवाद ताई. या आपल्यासोबत होत्या डॉक्टर सीमा मॅम, ज्या वैद्यकीय क्षेत्रात असूनसुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची आवड निर्माण झाली. या गावाप्रती त्यांचं प्रेम आणि या गावातल्या विकासाकामासाठी त्यांनी हा एक डिसिजन घेतला आहे. तर तुमच्या भविष्याचा उज्ज्वल भविष्यासाठी धन्यवाद, शुभेच्छा मॅम. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, मोवाड.